नवापूर शहरातील शनिवार आठवडा बाजार परिसरालगत असलेल्या रंगावली नदीच्या शेंड्याडूब परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण शहर शोकसागरात बुडालंय। अंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका मुलाचा जीव वाचवण्यात यश आलंय। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे मकराणी आणि सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शहरभर हळहळ व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार आवेश अजीज मकराणी वय वर्ष 11, फरान अजीज मकराणी वय वर्ष 15 आणि अमान जावेद सय्यद वय वर्ष 14 हे तिघे मित्र नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते। पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं तिघेही बुडू लागले। घटनेची माहिती मिळताच राजीवनगर येथील अमीन पिरू काकर यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीत उडी घेतली आणि अथक प्रयत्न करत तिन्ही मुलांना बाहेर काढलं आणि तातडीनं दुचाकीवरून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्या या धाडसामुळे एका मुलाचा जीव वाचू शकला। अमीन काकर यांच्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर युवराज पराडके आणि त्यांच्या वैद्यकीय पथकानं तिन्ही मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र उपचारादरम्यान आवेश अजीज मकराणी आणि अमान जावेद सय्यद यांना मृत घोषित करण्यात आलं, तर फरान अजीज मकराणी याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। या दुःखद घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू आले। विशेषतः सख्या 2 भावांपैकी धाकट्या भावाचा मृत्यू झाल्यानं मकराणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शहरातील अनेक नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत कुटुंबियांचं सांत्वन केलं। दरम्यान नवापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। ही घटना प्रत्येक पालक आणि नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे। पावसाळ्यात नदी, तलाव, बंधारे आणि खोल पाण्याच्या ठिकाणी मुले अंघोळीसाठी जात असल्यास त्यांच्यावर सतत देखरेख ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। काही क्षणांचाही निष्काळजीपणा आयुष्यभराची वेदना देऊ शकतो। मुलांना धोकादायक जलाशयांपासून दूर ठेवणं आणि सुरक्षेचे संस्कार करणं ही प्रत्येक पालकाची सामूहिक जबाबदारी आहे। एक क्षण बेफिक्री आणि 2 निष्पाप जीव कायमचे निघून गेले। अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जागरूक होऊयात। मेरा नाम आमीन है। मैं वहाँ बाजार लेने गया था। वहाँ पे सब लोग खड़े थे। वहाँ बच्चे डूबेल थे। वहाँ पे ऐसा लग रहा था कि बच्चे डूबेले हैं। तो उनकी साली आई, उनने बोली बेटा तो बोले बचाने जाए इनको। तो मैं बचाने भागा तो मैंने पहले एक लड़के को निकाला खांधे पे डाल के, फिर बाद में वो दादा के लड़के को निकाला, दूसरे लड़के को। वहाँ पे ऐसी घटना हुई थी। तो मैंने 2 लड़के को निकाला, दोनों को छोटी गाड़ी के अंदर डाला, दवाखाने तक का पहुँचाया। बाद में मेरा मोबाइल है वो लेने में उतर गया नदी में। कितने लड़के थे नदी में? कितने लड़के डूबे? 3 लड़के थे। 3 में से को मैंने बचाया। ऐसी घटना। आपका नाम क्या है? मेरा नाम आमीन है। आणि कितने लड़के उसमें से बचे? उसमें से एक लड़का बच गया, 2 हो गए। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज हिरे, नवापूर।